प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. सर्वजण तुम्ही आनंदी आहात. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद. देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त येण्याची आता वेळ फारच जवळ आहे. घटना, प्रसंग, परिस्थिती या सर्व गोष्टी आम्हाला या गोष्टीचं पुरावा देत आहे की येशू ख्रिस्त आता येत आहे. आम्ही वचनाचं चिंतन मनन करतो आणि त्या वचनाच्या चिंतन मननातून आम्हाला प्रामुख्याने जाणवतं की प्रभू येशू ख्रिस्त आता येत आहे. परिस्थिती विपरीत होत आहे. प्रसंग कठीण येत आहे. घटना वेगवेगळ्या विचित्र घडत आहे आणि या सर्व गोष्टी विश्वासणाऱ्यांना एक प्रकारच्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी मदत करत आहे. कारण तुम्हाला आणि आम्हाला म्हणजे ज्यांच्याकडे देवाचं वचन आहे, पवित्र शास्त्र बायबल आहे, त्यांना या पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे हे स्पष्ट झालेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या येण्यापूर्वीचे जे चिन्ह सांगितले त्या सर्व गोष्टीप्रमाणे घडत आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही किती सावध राहायला पाहिजे, आम्ही किती दक्ष राहायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्हाला देवाच्या वचनाचं खरं पण लक्षात येत आहे आणि या सगळ्या घटना आज आमच्या विश्वासाला वाढवत आहे की येशू ख्रिस्त येत आहे. हालेलुया. आणि तुमचा जर तसा विश्वास नसेल की प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे तर आम्ही कुठेतरी चूक करत आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आज या घटना, हे प्रसंग, हे समय, ही परिस्थिती ओरडते येशू ख्रिस्त येत आहे, येत आहे, येत आहे. देवाच्या लोकांनो, आज आम्ही पण गप्प राहिलो नाही पाहिजे. आम्ही पण जगाला सांगितलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त येत आहे ही सुवार्ता आम्हाला सर्वांना सांगितली पाहिजे. आणि तो जो येशू ख्रिस्त यावेळेस येणार आहे तो ज्यावेळेस न्याय करायला येणार आहे. प्रेज द लॉर्ड. या आजच्या सकाळी देवाचं वचन मी वाचत असताना आणि वचनाचं मनन करत असताना, चिंतन करत असताना देव ज्या गोष्टी माझ्याशी बोलला त्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहेत. आणि मत्तेकृत शुभवर्तमान 8 अध्याय त्याच्या 23 वचनापासून ते 27 वचनापर्यंत आपण वाचन करणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान 8 अध्याय 23 वचनापासून 27 वचनापर्यंत. मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपला होता. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्री कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकाविले आणि अगदी निवांत झाली. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही याचे ऐकतात. आमेन. प्रार्थना करूया. पवित्र देवा, आम्ही तुझी उपस्थिती करतो. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तो आज आमचे नेत्र उघड. तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोल. या वचनातून तुझी इच्छा प्रकट कर. पवित्र आत्मा, आज तू आमची मदत कर. वचनाच्या द्वारे सत्य आम्हाला प्रकट कर आणि आम्हाला आशीर्वादित कर. जी देवाची इच्छा आहे त्या वचनाच्या द्वारे आम्हाला समजू दे आणि ती देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा तू आमचं सहाय्य कर. आज माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द मोजलेला, मापलेला, अचूक असा माझ्या मुखातून ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत पोहोचू दे आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. पवित्र आत्मा, मी तुझ्या नियंत्रणामध्ये आहे. तू माझ्यामध्ये वस्ती करतो आणि देवाचं कार्य आज तू माझ्याद्वारे करून घ्यावं म्हणून मी तुझ्या हाती स्वतःला सोपविलं आहे. येशू ख्रिस्त तारणार प्रभू याच्या सामर्थ्यशाली नावाने. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. ठीक. 24 वचन. तेव्हा पहा, समुद्रात
मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. पवित्र शास्त्र वचनामध्ये लिहिलेलं आहे, तो तर झोपेत होता. प्रभू येशू ख्रिस्त झोपलेल्या अवस्थेमध्ये होता. सर्व शिष्यांसह प्रभू येशू ख्रिस्त तारवामध्ये चढलेला आणि तारवातून आता त्यांचा प्रवास एका किनाऱ्यापासून तर दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत सुरू झालेला आहे. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तारवात चढल्यानंतर झोपी गेलेला आहे. आणि बराच अंतर तरी कापला असेल, त्याला झोप लागता लागता वेळ गेला असेल आणि तो त्या ठिकाणी झोपला आहे. शास्त्रात लिहिलं आहे तो झोपेत होता. आणि पवित्र शास्त्रामध्ये कोणतीच गोष्ट खोटी नाहीये. जे काही लिहिले ते सत्य लिहिले. तो झोपेत होता. हालेलुया. मला या वचनावरून एक गोष्टीचा बोध परमेश्वराने केला की ही नॅचरल स्थिती आहे. येशू ख्रिस्त हा पूर्ण मनुष्य होता. त्याला भूक लागत होती, त्याला तहान लागत होती, तो थकत होता, तो दमत होता, त्याला विसाव्याची गरज होती, त्याला झोप लागत होती. म्हणजे एक नॉर्मल मनुष्य ज्या प्रकारचा असतो त्याच प्रकारचा तो पूर्ण मनुष्य होता. आणि या गोष्टीवरती तुम्ही आणि मी जर विश्वास ठेवत आहे तर आमचा विश्वास खरा आहे की तो पूर्णपणे मनुष्य देहामध्ये मनुष्य बनून आला. आणि मनुष्याची झोप ही अतिशय गरज आहे. थकलेला व्यक्ती ऑटोमॅटिकली झोपतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी थकला आणि म्हणून तो झोपला. प्रेज द लॉर्ड. जे लिहिलं आहे ते सत्य आहे की त्याला झोप लागली आणि तो झोपला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, पुढे चालूया. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले. आता इथे झोपलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला लोक जागे करते, शिष्य जागे करते. प्रभूजी वाचवा ना, आम्ही बुडालो, आम्हाला वाचवा. योग्य ठिकाणी ते शिष्य लोक गेले आणि प्रभू येशू ख्रिस्ताला उठवत आहे की प्रभूजी उठा, आता आम्ही बुडू लागलो आहे. ठीक आहे. येशू ख्रिस्त उठला. तो त्यांना म्हणाला, उठल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला शब्द जो आहे, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे. मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकाविले. प्रेज द लॉर्ड. आणि अगदी निवांत झाले. येशू ख्रिस्ताला शिष्याने उठवल्यानंतर येशू ख्रिस्त उठला. परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि त्याने शिष्यांना दटावलं. अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे. प्रेज द लॉर्ड. मग या शब्दाकडे प्रभूने माझं लक्ष केंद्रित केलं की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही भित्रे कसे. म्हणजेच तुम्ही आणि मी भित्रे नसावं. हॅलो, नीट लक्षात ठेवा, आम्ही भित्र नसलं पाहिजे. जे लोक भित्रे आहे, जे भेकड आहे, ते प्रभूच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाही. ऐकताय का? जे लोक भेकड आहे, जे लोक भित्रे आहे, ते प्रभूच्या राज्यात प्रवेश करणार नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आणि 21 अध्याय आणि 8 वचन जर तुम्ही वाचलं तर प्रकटीकरण 21:8 मध्ये म्हटलेलं आहे की भेकड लोक बाहेर जाणार आहे. प्रकटीकरण 21 अध्याय 8 वचन. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाटेस
अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच ते दुसरे मरण आहे. सगळे भित्री लोक, सगळे भेकड लोक, सगळे अविश्वासू लोक, आणि ते दोन्ही शब्द वापरण्यात आलेले आहेत. अल्पविश्वासी म्हणजे विश्वासहीन लोक, आणि ज्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार आहे. प्रकटीकरण 21:8 मध्ये आम्ही वाचतो की भेकड लोक आणि विश्वास न ठेवणारे लोक, है की नाही. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे हे दोन्ही लोक बाहेर राहणार आहे. त्यांना दुसऱ्या मरणाची बाधा होणार आहे. आणि या ठिकाणी शिष्य लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, अहो अल्पविश्वासी म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनो, आणि भित्री लोक म्हणजे भेकड लोक. का म्हटला प्रभू येशू ख्रिस्त असा? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण शिष्यांना भीती कसली वाटली होती? वादळाची, वाराची, मरणाची, बुडण्याची ना. शिष्याने या सगळ्या गोष्टीची भीती वाटली होती. आणि नॅचरली आहे, ज्यावेळेस तुम्ही आणि मी एखाद्या परिस्थितीमध्ये असतो तर मनुष्य स्वभाव आहे, जी परिस्थिती, जी प्रसंग, घटना आमच्या शक्ती पलीकडे आहे, आणि ही मनुष्याची नैसर्गिक अवस्था आहे की त्याला भीती वाटते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु देवाच्या लोकांनो, या ठिकाणी मला तुम्हाला जे सांगायचं आहे, प्रभू ज्या गोष्टी माझ्याशी बोललेला आहे, की प्रभू या ठिकाणी भित्र जे बोललेलं आहे त्या सामान्य मनुष्यामध्ये देव तुम्हाला मला मोजत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, त्यांनी त्या ठिकाणी ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, ज्या गोष्टींची अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्याकडनं होती, ती अपेक्षा म्हणजे त्यांनी त्या प्रसंगामध्ये भीती बाळगायला नको होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ना, आता या ठिकाणी भीती का बाळगायची नाहीये? तुमच्या माझ्या मनामध्ये अशा घटना ज्यावेळेस घडतात, आमच्या शक्ती पलीकडे ज्यावेळेस आम्ही संकटाच्या अवस्थेमध्ये येतो, असे संकट, अशी परिस्थिती, अशी घटना, असं दुःख, असा त्रास, अशी पीडा जी आमच्या सहनशक्ती पलीकडे आहे असं आम्हाला वाटतं, त्या टायमाला जी भीती उत्पन्न होती, आणि त्या टायमाला ती भीती उत्पन्न झाल्यानंतर आम्ही नॅचरली देवाचा धावा करतो. या ठिकाणी हे येशू ख्रिस्ताचा दावा करत आहे, येशू उठा, येशू उठा. हालेलुया. आणि प्रभूला ती गोष्ट आवडली नाहीये की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वास प्रकट करायला पाहिजे, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वास प्रकट करायला पाहिजे, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही धावा करत आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये आम्हाला धावा करायला पाहिजे त्या परिस्थितीमध्ये आम्ही विश्वास दाखवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जिथे आम्हाला विश्वासाचं प्रकटीकरण केलं पाहिजे, विश्वास आम्हाला दाखवलं पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना करता कामा नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना. तू प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्यांना अहो अल्पविश्वासू असं म्हटलेलं आहे. का? कारण येशू ख्रिस्त झोपलेला होता. देवाच्या लोकांना आज येशू ख्रिस्त कसाही असो, तो झोपलेल्या अवस्थेमध्ये असो, तो अदृश्य अवस्थेमध्ये असो, पण जर तुमचा माझा विश्वास जर आहे की येशू माझ्या बरोबर आहे, तर तुम्हाला मला भीती वाटण्याचं कारण नाहीये. प्रभू यावेळेस झोपलेला जरी होता तरी तो त्यांच्या बरोबर होता. आमेन. येशू ख्रिस्त जरी झोपलेला आहे तरी तो तुमच्या माझ्या बरोबर आहे. येशू ख्रिस्त जरी डोळ्यांनी दिसत नाही तरी तो तुमच्या माझ्या बरोबर आहे. येशू ख्रिस्त आम्हाला आसपास आहे की नाही हे दिसत नाहीये, तरीही आमचा विश्वास आहे की येशू ख्रिस्त हा आमच्या बरोबर आहे.
आणि हे आम्ही तोंडाने बोलून दाखवतो, पण ज्यावेळेस कृती करण्याची वेळ येते त्यावेळेस आम्ही ती कृती करत नाही. आणि म्हणून प्रभू म्हणतो अविश्वासू. जे लोक फक्त तोंडाने बोलतात की येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे, येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे, परंतु परिस्थिती, प्रसंग, घटना त्यांच्या जीवनामध्ये येते, ते त्यावेळेस जर ते भीतात, घाबरतात, तर 100% त्यांच्यामध्ये विश्वास नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, येशू ख्रिस्त आमच्या सोबत आहे हा आमचा ठाम विश्वास पाहिजे. येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे हा ज्यावेळेस माझा ठाम विश्वास असतो, माझ्या मध्ये एक गुण उत्पन्न होतो, म्हणजे मला भीती वाटत नाही. मृत्यू छायेच्याही दरीतून मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र करतो दावीद म्हणतो की मृत्यू छायेच्याही दरीतून मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. आमेन. आम्ही स्तोत्र बोलतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. तुम्हाला हिरव्यागार कुरणात बसवितो, तुम्हाला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजता मला करतो, तो आपल्या नामासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यू छायेच्याही जरी तुम्ही जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टास भिणार नाही. आम्ही स्तोत्र बोलतो, मी भिणार नाही, परंतु ज्यावेळेस आम्ही त्या मृत्यू छायेतून जातो त्यावेळेस आम्ही भीतो. म्हणजे आम्ही तोंडाने बोलतो की येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आमच्या बरोबर टॉर्च आहे तर आम्ही अंधारामध्ये काय करणार आहोत? आम्ही अंधारातून चालत असताना जर आमच्याकडे टॉर्च आहे तर आम्ही निश्चिंतपणे त्या अंधारातून चालू, कारण आम्हाला माहिती आहे की आमच्या बरोबर टॉर्च आहे. मग ज्यावेळेस अंधार येईल त्यावेळेस आम्ही टॉर्च ऑन करू. हालेलुया. मग तो टॉर्च ऑन झाल्यानंतर टॉर्च चे गुणधर्म आहे प्रकाश देणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो टॉर्च ऑन केल्यानंतर प्रकाश येईल आणि अंधारात आम्हाला भीती वाटणार नाही. का? अंधारातून जाताना आमच्या सोबत जर टॉर्च आहे, बॅटरी आहे, हा आम्हाला विश्वास आहे, तर आम्हाला भीती वाटत नाही. जर आमच्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे, प्रेज द लॉर्ड, तर मग ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस आम्हाला त्या येशू ख्रिस्ताचा गुण प्रकट करणं, त्या येशू ख्रिस्ताचा स्वभाव प्रकट करणं, त्या येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य प्रकट करणं हे आमचं काम आहे. हालेलुया. ना की आम्ही त्या परिस्थितीला, त्या घटनेला, त्या दुःखाला, त्या प्रसंगाला घाबरणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जोपर्यंत प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये आम्ही टॉर्च लावत नाही. टॉर्चची गरज आम्हाला कधी पडते? ज्यावेळेस अंधकार येतो. तसंच प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सोबत आहे, आमच्या सोबत आहे. सुख आहे, शांती आहे, आनंद आहे, सर्व परिस्थिती चांगली आहे. आम्ही साक्षी देतो, हो देव आमच्या बरोबर आहे, देवाने मला चांगली नोकरी दिली, देव आमच्या बरोबर आहे, देवाने मला चांगली पती दिला, देव आमच्या बरोबर आहे, आम्हाला चांगलं घर दिलं, चांगलं हे दिलं, आमचं सगळं चांगले, देव खूप आमच्या बरोबर आहे. देव बरोबर असल्यापासून आम्ही थोडीच आशीर्वाद होणार आहे. देवाने आशीर्वाद दिले, देवाने असं दिले, कारण देव आमच्या बरोबर आहे. देवाच्या पवित्र लोकांनो, सगळं काही आहे आमच्याकडे, आणि त्यावेळेस आम्ही म्हणतो परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि ज्यावेळेस हीच व्यक्ती एखाद्या संकटामध्ये पडते त्यावेळेस ती काय म्हणते? हालेलुया, हे देव कुठे आहे? एवढी कशाला माझी परीक्षा घेतो? हे प्रभू प्लीज माझी मदत कर, हे प्रभू प्लीज माझी मदत कर. धावा करायला सुरुवात करतो.
अरे अल्पविश्वासू, या प्रसंगामध्ये तू घाबरला का? घाबरण्याचं कारण काय? भीती वाटण्याचं कारण काय? कारण जो आता थोड्या वेळापूर्वी म्हणत होता येशू माझ्या बरोबर, येशू माझ्या बरोबर, तोच आता म्हणतो येशू कुठे? म्हणजे त्याचे खात्रीने, त्याला विश्वास नाही की देव त्याच्या बरोबरती आहे. जे लोक प्रसंग घटनामध्ये, दुःखामध्ये भीतात आणि विसरून जातात की येशू त्यांच्या बरोबरती आहे, ते सर्व लोक अविश्वासणारे लोक आहेत, ते नरकामध्ये जाणार आहे. किती मोठं संकट असलं तर त्या संकटामध्ये तुम्हाला हे प्रकट करणं आहे की ज्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवताय तो देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कितीही मोठा त्रास असला तर त्या त्रासामध्ये तुम्हाला हे दाखवणं आहे की देव तुमच्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जो झोपला होता त्याच्या झोपेमागचं कारण देवबापाने मला सांगितलं. कारण आता ती परिस्थिती येणार आहे, ती घटना येणार आहे, जी कुठली येणार आहे त्या परिस्थितीमध्ये, त्या घटनेमध्ये त्या शिष्य लोकांना हा विश्वास प्रकट करायचा होता की तो आमच्या बरोबरती आहे. त्यांना तिथे येशू ख्रिस्ताला उठवण्याची गरज नव्हती, पण त्या ठिकाणी त्या वादळाला, त्या वाऱ्याला, त्या समुद्राला हे त्यांना दाखवण्याची गरज होती की येशू त्यांच्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्हाला मला रोज जीवनामध्ये परमेश्वर संधी देतो की येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या बरोबर आहे हे जगाला दाखवण्यासाठी. त्या प्रसंगाला जर तुम्ही आणि मी येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे ही गोष्ट जर प्रकट करत नसेल तर देवाच्या पवित्र लोकांना स्वर्गामध्ये जाण्याचं स्वप्न सोडून देणं फार महत्वाचं ठरेल. मग काय गरज नाही आम्हाला स्वर्गामध्ये जाण्याचं स्वप्न पाहण्याची. हे दिवस कठीण आहे, हे दिवस परिस्थिती, घटना या सगळ्या कठीण आहे. तुमचा माझा छळ होणार आहे, तुम्हाला मला विरोध होणार आहे, तुम्हाला मला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे? आमचा देव आमच्या बरोबरती आहे. स्तेफनाला दगडमार होत असताना स्तेफनाने आकाशाकडे पाहिलं, आकाश उघडलेलं दिसलं आणि देवाच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्त असलेलं त्यांनी पाहिला आणि त्यांनी बोलून दाखवलं की स्वर्ग उघडलं गेलेलं आहे आणि देवाच्या उजवीकडे येशू ख्रिस्ताला उभा असलेलं पाहिलेलं आहे. त्याने विश्वास प्रकट केला की तो येशू ख्रिस्ताला बघत होता, येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर होता आणि तो म्हणतो, हे बापा हे पाप तू त्यांच्याकडे मोजू नकोस. हालेलुया. तो हे शब्द बोलू शकला, तो शब्द बोलू, त्याच्यावरती दगड मार होत होता, त्याच्या डोक्यातनं रक्त निघत होतं, तो एकटा पडला होता, त्याला संकट अवस्थेमध्ये होता, पण त्या अवस्थेमध्ये त्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये कुठंच भय नव्हतं. हॅलो. कारण त्याला माहिती होतं की देव त्याच्यासोबत आहे, येशू ख्रिस्त त्याच्यासोबत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये या घटना, ही परिस्थितीमध्ये येते त्यावेळेस प्रभू अपेक्षा करतो की तुम्ही तो विश्वास प्रकट करावा की तो तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आमचा देव मेलेला नाहीये, मेलेल्या लोकांना उठवावं लागतो. ए उठ, ए उठ, ए उठ, ए उठ, ए उठ. हालेलुया. आमचा देव आंधळा नाहीये. आंधळ्या व्यक्तीला सांगावं लागतो, अरे इकडे येते तिकडे असे त्याला, कारण त्या आंधळ्या व्यक्तीला दिसत नाही. आमचा येशू ख्रिस्त बाहेर नाहीये, त्याला मोठ्याने ओरडावं लागतं, अरे ऐक रे, ऐक रे, ऐक रे. येशूला ऐकायला येतं, येशूला डोळ्यांनी दिसतं आणि येशू हा मेलेला नाहीये, तो जिवंत आहे. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, जसे तुम्ही आहात, येशू ख्रिस्ताला तुम्ही दिसतात. तुमच्या अवतीभोवतीची परिस्थिती, तुमचे दुःख, तुमचं सर्व काय त्याला दिसतं. त्याला तुमचे सगळे शब्द ऐकायला येतात, तुमच्या सगळ्या प्रार्थना ऐकायला येतात, तुमचे विरोधी काय बोलतात ते त्याला ऐकायला येतं. आणि तो काही मेलेला नाहीये, तो तुमच्या बरोबरच आहे. जरी तो तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, जरी या ठिकाणी प्रवेश करतो, जरी झोपलेला होता तरी तो झोपलेला का होईना येशू त्यांच्या सोबत होता. आज जो येशू ख्रिस्त जो तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही तरी तो येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे. हालेलुया. तो जसा पण आहे, तो जर तुमच्या सोबत आहे तर तो तुमच्या सोबत असल्याचं
प्रकट करणं त्या प्रसंगामध्ये हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. या शेवटच्या काळामध्ये, या शेवटच्या समयामध्ये देवाच्या लोकांनो, आज आम्ही विचार करूया की जो ख्रिस्त